नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा प्राणी वर्गीकरणामध्ये अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे जो की प्रश्न विचारला जातो। त्याच्यामध्ये तुम्हाला 5 गट आहेत आणि त्या 5 गटामध्ये 100% प्रत्येक परीक्षेला एक प्रश्न विचारलेला जातो। तो काय असतो? एक आहे पायसेस म्हणजे मासे, त्यानंतर आहेत उभयचर प्राणी, त्यानंतर आहेत सरपटणारे प्राणी, त्यानंतर आहेत पक्षी आणि त्यानंतर आहेत सर्व सस्तन प्राणी। हा चार्ट जर तुम्ही पाहिला तर याच्यावरती एक प्रश्न प्रत्येक परीक्षेला आलेला आपल्याला पाहायला मिळतो। मग याचं एक एक उदाहरण जर पाहायला गेलं तर यात येतात सर्व मत्स्यवर्गीय प्राणी किंवा मासे। याच्यामध्ये उभयचर मध्ये बेडूक असेल किंवा सॅलमँडर नावाचा प्राणी आहे जो परीक्षेला फसवण्यासाठी सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये दिला जातो, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। सरपटणारे पाल किंवा क्रोकोडाईल, पक्ष्यामध्ये सर्व पक्ष आणि सस्तन प्राण्यामध्ये मानव असे येतात। याच्यामध्ये परीक्षेला हमखास येणारा प्रश्न काय आहे की यांच्या हृदयाला कप्पे किती असतात? तर हृदयाला पायसेसला असतात 2 कप्पे हृदयाला, उभयचरला असतात 3 कप्पे, सरपटणाऱ्यामध्ये असतात 3 कप्पे, पक्ष्यांमध्ये असतात 4 कप्पे आणि माणसामध्ये सुद्धा असतात हृदयाला 4 कप्पे। मग तुम्ही म्हणताल लगेच प्रश्न येतो तयार होऊन की सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मगर आहे, पण मगर आहे अपवाद आणि मगरीच्या हृदयाला आहेत 4 कप्पे, ज्याच्यावरती प्रश्न येतो। त्यानंतर प्रश्न येतो रक्तासंबंधी। याचं रक्त असतं शीत रक्त, उभयचरचं असतं शीत रक्त, त्यानंतर सरपटणाऱ्याचं असतं शीत रक्त, पक्षाचं असतं उष्ण रक्त आणि सस्तन प्राण्याचं सुद्धा असतं म्हणजे माणसाचं उष्ण रक्त। आणि शेवटचं आहे रक्त शुद्ध आणि अशुद्ध वाहण्यासाठी सस्तन प्राण्यात जशी वेगळी संस्था असते तशीच पक्षामध्ये सुद्धा वेगळी असते, मात्र इतर 3 मध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र वाहत असतं। त्यामुळे अशा प्रकारच्या या चार्टवरती 100% येणाऱ्या मुख्य किंवा कुठल्याही पूर्व परीक्षेला वर्गीकरणामध्ये प्रश्न येऊ शकतो। त्यामुळे अशा प्रकारचा अभ्यास आपल्याला डिवाइड करून करायचा असेल तर 100% सायन्स बाय प्रमोद सर या ॲपला व्हिजिट करा आणि तिथं आपली बॅच घ्या। चला येथे थांबूया। धन्यवाद।